एका गारगोटीला कार्यक्रम झाला कोल्हापूरला कार्यक्रम झाला. गाडीतून उतरताना एसपी आणि 25 पोलीस हे तिथं हजर. पंडित हातात नोटीस दिली, राजकीय पक्षावर टीका करायची नाही, राजकीय नेत्यांवर टीका करायची नाही, कोणाच्या भावना दुखावल्या तर तुम्हाला अटक करू. तो म्हटलं तर तुम्ही एवढे जण आलात तर आतमध्ये बसा सभागृहात आणि बघा मी काय बोलतो, व्हिडिओ शूटिंग करा. उगाच यांनी ज्यांनी सांगितलं म्हणून तक्रार घेतली असं नको व्हायला. आणि मग आत गेल्यानंतर मी सांगितलं, म्हटलं तुम्ही मला विषय सांगितला भारतीय लोकशाही आणि सद्यस्थिती. ही सद्यस्थिती म्हटलं, ही यांनी मला दिलेली नोटीस. आणि म्हटलं यांचा भ्रम असा आहे की माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पंचगंगेच्या घाटावर बसलेल्या पंडितांनी मला लिहून दिलंय. माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला माझ्या देशाच्या संविधानाने ऑलरेडी दिलेलं आहे आणि ते मोदी, शहा, भागवत, फडणवीस यांचं मोहताज नाही, ते ऑलरेडी माझ्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं, तुम्ही काय सांगता टीका करायची नाही राजकीय नेत्यावर, का नाही करायची म्हटलं. हा त्याच्या बायकोच्या गाण्याची तिकीट तुम्हाला पोलिसांना विकायला लावतो म्हणून टीका नाही करायची का म्हटलं. अहो तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात सुद्धा आम्हीच भांडणार आणि तुरुंगात टाकू वगैरे अजिबात धमक्या द्यायच्या नाहीत म्हटलं. हा देश तुरुंगामध्ये जाऊन जाऊन स्वतंत्र झालाय हे आम्हाला माहिती आहे. ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे तुरुंगात नाही गेले त्यांना घाबरवा. आमची परंपराच ती आहे, अभिमानाने तुरुंगात जाऊ, छाती फुगवून सांगू की हो या देशाचं स्वातंत्र्य टिकावं म्हणून तुरुंगात गेलो. असल्या फालतू गोष्टींसाठी आम्हाला घाबरवण्याचे प्रकार करू नका. हे म्हणून म्हटलं तुमच्या नोटीसची किंमत शून्य असं म्हणून मी तो बोळा करून फेकला. ते उठले आणि जायला लागले. म्हटलं थांबा बसा, अजून माझं भाषण व्हायचंय ना म्हटलं.